अमरनेळीमधील नगर परिषदेच्या खुल्या भूखंडाच्या वापराबाबत चौकशीची मागणी. अमरनेर शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या भूखंडाच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक कैलास रामलाल भावसार यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाकडे सादर केलेल्या निवेदनात शहरातील फायनल प्लॉट क्रमांक 228 मधील काही खुल्या जागा अद्याप विकास व सांस्कृतिक उपक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. मात्र सदर जागेचा वापर मूळ उद्देशानुसार होत आहे की नाही याची प्रशासनाने तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात संबंधित जागेवर विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याचा उल्लेख करण्यात आला असून या वापरासाठी आवश्यक परवानग्या, नगर परिषदेचे ठराव आणि नियमाचे पालन होत आहे का नाही याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदाराने प्रकरणाची सक्षम यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी तसेच नियमभंग आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, नगर विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान तक्रारीतील बाबींची सत्यता संबंधित शासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या चौकशीनंतर स्पष्ट होणार असून याबाबत प्रशासन किंवा संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.